मला हे अत्यंत हास्यास्पद वाटलं, कारण सरन्यायाधीश हे देशाच्या संविधानाचे संरक्षक मानले जातात. ज्या संविधानानं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती तरुणांची तुलना झुरळ आणि परजीवींची कशी करू शकते? यामुळे माझ्या मनात राग आणि निराशा दाटून आली आणि मी ट्विटरवर यावर माझं मत व्यक्त केलं. मी विचारलं की जर सर्व झुरळ एकत्र आली तर काय होईल? अभिजित दीपक नेमके आहेत कोण? कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपक हे छत्रपती संभाजीनगरचे. पुण्यात पदवीचा अभ्यास करत असताना त्यांनी काही काळ आम आदमी पार्टीच्या कम्युनिकेशन टीम मध्ये काम केलं होतं. बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात, ज्यांना कुठेही रोजगार नोकरी मिळत नाही असे तरुण मग मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करतात. असं विधान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्यावेळी केलं आणि देशभरातील तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर कित्येकांनी सरन्यायाधीशांच्या या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शनिवारी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण जारी केले आणि असं म्हटलं, प्रसार माध्यमांच्या एका गटानं त्यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं मांडले. पण सरन्यायाधीशांच्या या प्रतिक्रियेला आता वेळ झाला होता. त्याचं कारण तरुणांची सोशल मीडियावरची बंडखोर मोहीम लगेच विरून जाणारी नव्हती. तिचं रूपांतर एका राजकीय आघाडीवर होणार होतं आणि ते झालं. एका तरुणाने थेट विद्रोहाचा नारा देत एका पक्षाची स्थापना सोशल मीडियावर केली आणि त्याची सदस्य नोंदणी ही जोमात सुरू झाली. पक्षाचं नाव ठेवलं कॉक्रोच जनता पार्टी, अर्थात झुरळ जनता पार्टी. सरन्यायाधीशांनाही वाटलं नसेल की त्यांच्या एका विधानानं तरुणांचं राजकीय संघटन होऊन एखादा पक्ष निघेल. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर जी नाराजी तरुणांमध्ये निर्माण झाली त्याचा परिणाम या पक्षाच्या निर्मितीत झाला. समोर आलेल्या माहितीनुसार इंटरनेटवर कॉक्रोच जनता पार्टी नावानं एक वेबसाईट तयार करण्यात आली. इंस्टाग्रामवर या पार्टीचे 40 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि असं सांगितलं जात आहे की 2 लाखांहून अधिक लोकांनी वेबसाईटवर सदस्यत्वासाठीची नोंदणी केलेली आहे. म्हणजे सध्या कॉक्रोच जनता पार्टीला 2 लाख तरुणांचं समर्थन मिळालेलं आहे. आपल्या या कल्पनेबद्दल बोलताना अभिजित दीपक म्हणाले की मी या पक्षात सामील होण्यासाठी पात्रतेचे निकष ठरवलेले आहेत. जसं की सरन्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आळशी असायला हवं, तुम्ही बेरोजगार असायला हवं आणि सरन्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणेच तुम्ही सतत ऑनलाईन सुद्धा असायला हवं. सरन्यायाधीशांनी तरुणांचा अपमान करण्यासाठी जे काही शब्द वापरले त्यातील तरुणांना आम्ही या पक्षाचे सदस्य बनण्यास पात्र ठरवलं. काही तासातच याचा आश्चर्यकारक परिणाम दिसून आला आणि प्रत्येक जण त्याला प्रतिसाद देऊन स्वतःची नोंदणी करू लागला. यानंतर आम्हाला एक जाणवू लागलं की ही केवळ चेष्टा नसून काहीतरी मोठं घडणार आहे, कारण लोक निराश होत आहेत आणि आम्ही एक वेबसाईट तयार करून पक्षाचा जाहीरनामा बनवला. इंस्टाग्रामवर आमचे 20 लाख फॉलोअर्स आहेत, आता 40 लाखाच्या पेक्षा जास्त आहेत आणि 2 लाखाहून अधिक लोकांनी कॉक्रोच जनता पक्षाचं सदस्य म्हणून स्वतःची नोंदणी केलेली आहे. भारतीय राजकारणात बऱ्याच काळानंतर असं काहीतरी अभूतपूर्व घडत आहे. अभिजित दीपक नेमके आहेत कोण? कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा चळवळीसाठी नेता आवश्यक असतो. अभिजित दीपक कोण आहेत? कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपक हे छत्रपती संभाजीनगरचे. पुण्यात पदवीचा अभ्यास करत असताना त्यांनी काही काळ आम आदमी पार्टीच्या कम्युनिकेशन टीम मध्ये काम केलं होतं. अभिजित यांनी सांगितल्याप्रमाणे आम आदमी पार्टीच्या आरोग्य आणि शिक्षणावरील कार्यामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. भारतीय राजकारणात ही एक नवीन गोष्ट पहिल्यांदाच घडत होती. जसं आज झुरळासारखा जनता पक्ष नवीन आहे तसंच ते काहीतरी नवीन बदल घडवून आणतील असं त्यांना वाटलं होतं. त्यांच्यासोबत अभिजित यांनी काही काळ काम केलं. त्यानंतर अभिजित यांनी सांगितल्याप्रमाणे मला अधिक अभ्यासाची गरज वाटली आणि मी घरीच मास्टर्सची तयारी सुरू केली. मला बोस्टन विद्यापीठाकडून आमंत्रण आलं. मी तिथे 2 वर्षापूर्वी राहून माझी पदवी पूर्ण केली असं अभिजित म्हणाले. झुरळ जनता पक्षाचा जाहीरनामा सध्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. अभिजित म्हणतात त्याप्रमाणे मला वाटतं की हा जाहीरनामा भारतीय लोकशाहीची सद्यस्थिती आणि सध्याचा राजकीय परिस्थितीचं प्रतिबिंब आहे. जे न्यायाधीश तटस्थ असायला हवेत आणि ज्यांचा सरकारशी काहीही संबंध असता कामा नये तेच न्यायाधीश सेवानिवृत्तीनंतर सरकारकडून लाभ घेताना आपण बऱ्याचदा बघतो. हे चित्र खूप धोकादायक आहे, कारण न्यायपालिका स्वतंत्र राहिली पाहिजे असं सुद्धा अभिजित म्हणतात. अभिजित पुढे म्हणतात, जर न्यायपालिका सुद्धा सरकारचेच अनुकरण करू लागली तर काय उरेल? मग लोकशाहीला कोण वाचवणार? महिलांच्या प्रतिनिधित्वाविषयी बोलताना दीपक म्हणतात की लहानपणापासून मी ऐकत आलोय की महिलांना 33% आरक्षण मिळेल, पण आजपर्यंत तसं झालेलं नाही. जर तुम्हाला महिलांना आरक्षण द्यायचंच असेल तर ते 50% द्या. अभिजित सध्या अमेरिकेत असून नुकतंच त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. ते भारतात परतू शकतात. नेपाळच्या जंगी तरुणाने केलेल्या क्रांतीबद्दल अभिजित यांचं मत थोडं वेगळं आहे. ते म्हणतात की नेपाळच्या तरुणाने हिंसाचाराने सत्ता परिवर्तन केलं. भारतातले तरुण तसे नाहीत. ते उपरोधिकपणे सोशल मीडियावरती व्यक्त होतील, झुरळाचा कॉस्ट्युम घालून नद्या स्वच्छ करतील, कारण त्यांना तो मार्ग योग्य वाटतो. सध्या जरी अभिजित अमेरिकेत असले
तरी भारतात परतल्यानंतर ते आपल्या पार्टीचं काम पुढे चालवू शकतात. कारण घोषणेपासून 4च दिवसात या पक्षाने 2 लाख सदस्यांची नोंदणी केलेली आहे आणि ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही. आता पाहूया येणाऱ्या काळात या पक्षाचा राजकीय अजेंडा नेमकं काय असणार आहे.